मित्रांनो, एप्स्टीन फाईलसारखेच एक प्रकरण महाराष्ट्रात उघडकीस आलेले आहे। नाशिकच्या मिरगाव गावातील अशोक खरात ही व्यक्ती जी स्वतःला स्वयंघोषित कॅप्टन म्हणजेच इंडियन नेव्हीतून रिटायर झालेली व्यक्ती आणि ज्योतिषी म्हणून घेत आहे, त्या व्यक्तीने हे प्रकरण हे सेक्स स्कॅन्डल केलेले आहे। मित्रांनो, पोलिसांनी या भोंदू बाबाला महिलांचे लैंगिक शोषण आणि भोंदूगिरी प्रकरणात अटक केलेली आहे। खरात यांच्या कार्यालयातून जवळजवळ 58 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ जप्त करण्यात आले असून तो गुंगीचे औषध देऊन महिलांचे लैंगिक शोषण करत होता, असे प्रकरण पुढे आलेले आहे। या व्यक्तीचे अनेक राजकीय नेत्यांशी आणि मोठमोठ्या उद्योगपती आणि श्रीमंत लोकांशी संबंध असल्याची खळबळजनक बातमी समोर आलेली आहे। एका पीडित महिलेच्या तक्रारीवरून लैंगिक अत्याचार, भोंदूगिरी आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरात यांच्या कार्यालयातून जवळजवळ 58 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ सापडले आहेत, ज्यात तो महिलांसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे। रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबत खरातचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। महिला आयोगाच्या प्रमुख रुपालीताई चाकणकर ह्या जे भोंदूबाबाचे जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या संचालक म्हणून सुद्धा कार्यरत होत्या। मित्रांनो, रुपालीताई चाकणकर यांनी याविषयी स्पष्टीकरण देताना या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनाविषयी मला काहीही कल्पना नव्हती किंवा काहीही माहिती नव्हती, अशा प्रकारचे स्पष्टीकरण दिलेले आहे। नाशिक पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे आणि खरातची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलेली आहे। खरात लोकांना अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगून आणि अघोरी उपाय करून फसवणूक करत असे। मित्रांनो, या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असून यातील राजकीय संबंधांमुळे मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, हे प्रकरण सेम एप्स्टीन सारखेच आहे। एप्स्टीन सुद्धा अशाच प्रकारे महिलांना किडनॅप करून त्यांना ड्रग्ज किंवा अशा गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार करत असे। तसेच प्रकरण सध्या महाराष्ट्रात उघडकीस आलेले आहे। मित्रांनो, एप्स्टीन फाईल्स हे खूप मोठे प्रकरण होते, पण हे प्रकरण एक मिनी एप्स्टीन फाईल्स किंवा एक छोटे एप्स्टीन फाईल्स असे म्हणता येईल। मित्रांनो, खरातच्या फार्म हाऊसवर केलेल्या छाप्यात पोलिसांनी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि काही संशयास्पद कागदपत्रे जप्त केलेली आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार अनेक सरकारी अधिकारी बदली आणि चॉईस पोस्टिंगसाठी खरातच्या दरबारात जात होते, त्यामुळे प्रशासकीय बदल्यांमध्ये त्याचा हस्तक्षेप होता का याविषयी तपास सुरू आहे। मित्रांनो, या प्रकरणावर तुमचे काय मत आहे हे कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।